नमस्कार, दीपालीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रताळीचा शिरा। हे बघा, इथे छान हा गूळ घालून मी रताळीचा शिरा इथे केलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे 1 किलो रताळी छान स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये पाणी टाकून हे छान मऊसर शिजवून घेतले। एकदम गलसुद्धा शिजवायचे नाही आहे। शिजवल्यानंतर आता हे बघायचे मी साल पूर्णतः इथे काढून घ्यायचे आहे आणि याला आपण मॅश करून घेऊ। मी इथे पुरणाची चाळी घेऊन त्यामध्ये मॅश करून घेते। तुम्ही मॅशरनी किंवा हाताने सुद्धा करू शकता। हे बघा, इथे असे झाले आहे। आता एका कढईमध्ये साजूक तूप घ्यायचे आहे। इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतले आहे। आता आपल्याला हे मेल्ट झाले की यात जो रताळीचा गर आपण तयार केलेला आहे तो यात घालून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटे परतून घेऊ। आता हा पूर्ण गर मी यात घालून घेते। याला आपल्याला 2च मिनिट असे परतून घेतले की त्या 1 किलो रताळीला इथे 1 किलो गूळ मी घेणार आहे। तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण 1 किलोला अर्धा किलो गूळ हा योग्य प्रमाण आहे। आता याला मी छान मिक्स करून घेते। गूळ हा छान यात मेल्ट झाला पाहिजे, त्यामुळे सतत याला परतत सुद्धा राहायचं आहे, नाही तर गुळाशी लागू शकतो। आता याला छान परतून घेते। हे बघा, या प्रकारे इथे छान गूळ ह्यात मॅश झालेला आहे, एकजीव झालेला आहे। आता यांना अधूनमधून मी हलवत राहते। इथे छान हलवून घ्यायचा। इथे कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि हा शिरा आपल्याला मंद आचेवरच शिजवायचा आहे। 5-5 मिनिटांनी थोड्या वेळाने हा आपल्याला परतत राहायचा आहे। हे बघा, आता कलरसुद्धा चेंज झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आहे। गुळामुळे शिऱ्याला एकदम छान कलर आलेला आहे। आता हा शिरा आपला तयार आहे। आता यात घालून घेते मी विलायची पूड। हवे असेल तर तुम्ही जायफळसुद्धा यात घालू शकता, आवडत असेल तर। इथे बघा, आता हा आपला छान ब्राऊन रंगावर रताळीचा शिरा तयार आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर थोडे ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही यात घालू शकता। अगर नसेल आवडत तर स्किप करू शकता। तरी मी इथे डेकोरेशन करायसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स वरून असे 1-2 घालून घेते। तयार आहे आपला हा रताळीचा शिरा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।